नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला माहीत आहे आज देवी विसर्जन आहे, तर लास्ट सगळ्यांचं दर्शन आपण करून येऊ. तर मित्रांनो, मी आणि कुणाल भाऊ निघालेलो आहे. आणि तुम्हाला माहीत आहे अंबामाता नसते उठत, तर तुम्हाला एक व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे. ते देवी एकदम खास आणि मोठी आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी. तर तो व्हिडिओ नक्की बघजा. पहिले तर आपण माझ्या कॉलनीतली देवी दुर्गामाता यांचं दर्शन घेतलं. आणि याचंच हे भैयानगरची आहे व दुर्गामाता. आनंदनगरमध्ये एंट्रान्सवर एवढी मस्त लाईटिंग होती मित्रांनो. आणि मग इथं मातृशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ याचं पोस्टर लागलं होतं. आणि हे त्यांची देवी मस्त सजावट वगैरे केलेली होती, डेकोरेशन. आणि हे आपल्या इथं दर्शन केलं. मग कुणाल भाऊ आणि मी पोहोचलो दुर्गा चौकमध्ये नवदुर्गा उत्सव मंडळ इथं. आणि इथं पण दर्शन केली, इथं पण थोडेफार फोटो वगैरे काढले. देवी पण खूपच मोठी होती मित्रांनो. आणि मग निघालो आम्ही बालाजी गल्लीमध्ये इथं आणि पोहोचलो बालाजी गल्लीमध्ये. आणि हे बघा भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ. आणि इथं देवी शंकरची वगैरे पण आहे, गणपती पण आहे. एक अनोखीच देवी आहे, डेकोरेशन पण चांगलं केलेलं आहे मित्रांनो इथं. मग आम्ही पुढचं दर्शन घेण्यासाठी आलो धर्मशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ इथं. आणि अंदर पण गेलो तर देवी पण इथं पण चांगली होती. आणि डेकोरेशन तर टेन्शनच नाही, इथं पण डेकोरेशन चांगलंच होतं. आणि फायनली मग इथं पाया पडलो. आणि मग आम्ही निघालो आपल्या पुढच्यासाठी अंबादेवी संस्थान. इथं हे मेन देवी तुम्हाला माहीत आहे, याची विसर्जन नसते होत. मग अंदर गेलो चप्पल वगैरे काढून. इथं पण चांगलीच थोडीफार गर्दी होती म्हणा. मग इथं पण दर्शन केलं, अंबादेवीची प्रार्थना केली. मग पोहोचलो आम्ही सोबारा सूर्यवंशी नवदुर्गा उत्सव मंडळ इथं. आणि तुम्हाला सांगतो, एक सूर्यवंशी मंडळ इथं सगळ्यात जास्त खेळ घेतात. आणि इथं पण प्रार्थना केली देवीची. आणि मग निघालो अंबालिका दुर्गा उत्सव मंडळ इथं. आणि इथं समोरच प्रतापगड काढलेला म्हणजे केलेला होता. आणि देवीच्या समोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा. मग इथं आलो व पोस्टर बी बरोबर लावलं नव्हतं. नवदुर्गा उत्सव मंडळाचं होतं, हे तिथची देवी होती. आणि मग छोटंसं मंदिर होतं इथं, त्यांच्यावर फोटो काढून घेतला. मग पोचलो जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ. आज जाताच एवढा स्पेस आहे मित्रांनो इथं की डायरेक्ट इतका मोठा गरबा बी खेळला आहे. मग इथे देवीचं दर्शन केलं. आणि कोणत्या देवीजवळ मला लॅपटॉप दिसलं नाही, पण या देवीजवळ लॅपटॉप दिसलं व या देवीजवळ लॅपटॉपवरून गाणे वाजवून चालू होते. आणि मग इथं पण दर्शन केलं. आणि मग निघालो आमच्या चैतन्य शाळेमध्ये, जे की मी इथं पण शिकलेलो होतो, KG1 KG2. इथं पण दर्शन केलं. आणि मला आठवण आली की याच्यावरती आपण खेळत होतो, हे पाळणे वगैरे होते इथं. आणि मग शेवटी निघालो आम्ही. तर एक शेवटची देवी राहिली होती, ती दर्शन केलं. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. एक सप्तशृंगी माताचा व्हिडिओ मी टाकणार आहे, तो पण बघजा तुम्ही नंतर. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत